आमच्या याची रिंग पडली आहे, भरपूर स्टॉल आहे तिकडे खाण्यापिण्याचे बघून आले बघा त्याला। लाईफ मध्ये पहिल्यांदा मी अशा ड्रॅगन, आपली लहान मुलं कुठले कुठले गेम्स खेळणार आहेत तिकडे ना, फ्राय करून आपल्याला खायला देणार आहेत ते आता। एक्सपायरी नाही तुम्हाला, ते प्रेग्नेंटसाठी आहे। ओके करली, हे करली लॉटे मॉल तुम्हाला राहायला दिसलाय बांगडा, सध्या तुम्हाला असे दिसतील। परत आपला व्हिडिओ मध्ये धमाल मस्ती तर बरीच काय काय असणार आहे। हाय नमस्कार, मी अशोक, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबारन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही सर्व मतदान करून, म्हणजे आता आम्ही तुम्हाला दोघेच दिसत असू, पण आमच्यावर अजून बरेच जण आहेत, ते तुम्हाला तळू ब्लॉगमध्ये दिसतील। तिकडे बघा, तिकडे दिसते का अक्षता आणि आर्याचे आजी आजोबा पण उभे आहेत तिकडे, ते बघा आज दाखवते। तर आम्ही सर्व आज मतदान करू ना, आणि आज तारीख आहे 20 मे। आज मतदान होतं, तुम्हाला माहिती आहे ठाण्याला, हे बघा दिसतंय का, तर ठाणा मुंबई आणि सगळीकडे मतदान होतं, आणि बघा मॅडम पण आलेले आहेत। तर आम्ही सर्व प्रॉपर नियमाप्रमाणे मतदान वगैरे करून, आणि आज जे आम्हाला सर्वांना हाफ डे मिळाला होता त्याचा आता पुरेपूर फायदा घ्यायला आम्ही आलो जत्रेला। तर जत्रा तर सगळं तुम्ही बघितलं असेल, बऱ्याच जत्रा अशा असतात की ज्या रेग्युलर असतात, पण ही जरा थोडीशी वेगळी आहे। इकडे आपल्याला बघायला मिळणार आहेत फिश, आणि बघा पाठीमागे दिसतं का, इंडियाज लार्जेस्ट अंडर वॉटर फिश टनेल एक्सपो। तर आपल्याला जे दुबईमध्ये आहे ना टनेल, समुद्राच्या खालून जाऊन मग तुम्हाला समुद्रातले मासे वगैरे सर्व लाईव्ह मासे बघायला मिळतात। तर तसंच काहीसं इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते आपल्याला बघायला मिळणार आहे। तुम्हाला टाटेवरून कळलंच असेल की आपण इथे काय बघणार आहोत ते। तर चला आता बाकी सर्व येतात अजून, आम्ही ऑलरेडी आलो 5-5 जण पुढे, पण बाकीचे अजून येत आहेत, आणि ते आले की मग आपण हा टनेल पण बघायला जाऊ, या जत्रेचा आनंद पण घेऊ, एन्जॉय करू। आणि बघा जत्रा बाकी दिसतंय, जायंट व्हील वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत। तर काय काय एन्जॉय करणार तुम्हाला कळणार आहे। आपल्याबरोबर सर्व बालाजीची गँग आहे आपली पूर्ण, त्यामुळे या व्हिडिओमध्ये धमाल मस्ती तर बरीच काय काय असणार आहे। बघा ही आली आपली आता बालाजीची गँग, तरी अजून अर्धीच आली, अजून 4 लोक येत आहेत। हा दिसला का, ही दिसते बालाजी गँग। आणि आमची येणारी एक गाडी पंक्चर झाली आहे 3 पेट्रोल पंपला, त्यामुळे थोडासा लेट होतोय, पण ठीक आहे, 11 वाजेपर्यंत जत्रा आहे ही। बघा इथे आहे एंट्री तिकीट आहे तुम्हाला अंडर वॉटरचं 150 रुपये। आणि आता आम्ही सगळे निघालो आहोत ते अंडर वॉटर टनेल बघायला, जे खूप फेमस आहे, आणि मुलुंडला आहे। मुलुंड चेकनाक्याच्या इकडे आपलं बालराजेश्वर मंदिर आहे, आणि आरमॉलच्या समोर आहे हे बघा, एवढा मोठा फिश आहे। हे टायगर ऑस्कर, हे मासे टनलमध्ये येऊन आहे ना, टायरचा फील तर नाही आला आहे, पण एसीचा फील आला आहे, एसीचा फील आला आहे बघा। हा अजून टनलमध्ये जायचं आहे आम्हाला, एसीचा फील आला, मस्त गारगार लागलाय। बघा इकडे एंजल, अरे आपल्याकडे होते अरे टँकमध्ये आपल्या, हे आमच्या टँकमध्ये पण होते हे मासे। आणि हा बघा हे सगळं टँकवाले मासे आहेत सुरुवातीला, हे गुरामी बघा, हे सर्व आपल्या घरी जे टँकमध्ये आपण पाळतो ना तेच मासे दिसतात, ते सर्व गुरामी ब्लॅक। आणि बघा इकडे आहे ब्ल्यू गुरामी, इकडे हे व्हाईट शार्क आहेत, सध्या तुम्हाला असे दिसतील। परत आपला टनेलमधनं पण जायचं आहे तेव्हा दिसतीलच। हे आमचे मासे का तरंगतात असे आमचे मासे असे का तरंगतात। आणि हा बघा झेब्रा, हे पण आपल्याकडे होते, आमच्या टँकमध्ये हे पण मासे होते झेब्रा। आणि छोटे छोटे मासे मस्त वाटतात। रायाचा काय वेगळंच चाललंय हा बघा, 2 मिनिटं शांतता पाळली आहे, एवढा शांत बसला हा मासा बघा। हो आहे बघा गोल्ड फिश। आणि आतापर्यंत जे मासे बघितले ना ते सर्व आपण फिश टँकमध्ये आपण पाळतो ना घरी, तेच मासे बघितले। आता ह्याच्या पुढे बघणार आहे, त्याच्या पुढे लागणार आपलं टनेल, जे बघायला खास आपण आलो। 150 रुपयाची तिकीट काढतो, इथून आपल्या ॲक्च्युअल फिश टनेलची सुरुवात आहे। हे बघा इथे तुम्हाला दिसतात ते सगळ्या बाजूने मासे, हे बघा हे
टोळ मासा आहे का अक्षता? सुळ्यासारखे. तर कुठला मासा आहे माहित नाही. त्याच्यात शार्क वगैरे बरेच मासे त्याच्यामध्ये. तिकडे व्हाईट शार्क लिहिलं होतं ना. हा रूपचंद आहे तो रूपचंद गेला. रूपचंद मासा आहे बघा. बरेचसे मासे आपण गोड्या पाण्यातले मासे बघतो. शिंगाडा. ओके सॉरी मुशीन आहे, शिंगाडा आहे. ही मच्छीवालीने आम्हाला सांगितलंय शिंगाडा आहे मच्छीवालीने. इथे सगळे या बाजूला बघा गोड्या पाण्याचे मासे आहेत. समुद्री मासेच नाही आहेत, सगळे गोड्या पाण्याचे. कुठे आहे तू? बघा राहायला दिसलाय बांगडा, गोड्या पाण्याचा बांगडा. हा बघा हा अजून पुढे आहे. आणि हे टनेल बघण्यापेक्षा फोटो काढण्यात जास्त बिझी आहेत लोक सगळे. आणि बघा इकडे सगळ्या कलरफुल मासे आहेत. कलरफुल मासे आहेत हे बघा. आणि किती स्टडी आहे बघा. हलत पण नाही आहेत. हलतात जिवंत आहेत, सगळे जिवंत आहेत. कल्ले हलतात हे बघा. कल्ले हलतात. हा शक्कर मासे बघा. शक्कर मासा आहे बघा. हे बघ इकडे फोटो काढा बघ. माशाचा घोळका बघ. बाहेर बचत गटवाले आले वाटतं. इथे लॉट मध्ये मासे आहेत. लॉट मध्ये लाटेमाल. आणि बघा हे किती चुनुकले मासे आहेत एकदम. हे रिद्धी तेवढेच मासे छोटे छोटे. हो तारे जमीन परत वाटतंय. टनेलमधनं बाहेर आलं जरा बरं वाटतं. कारण टनेलमध्ये खूप गरम होत आहे. हीट आहे खूप तिकडे. कारण तिकडे आतमध्ये AC नाही ना, पण बाहेर इकडे AC आहे. बघा इकडे पुन्हा आपले टँकवाले मासे सगळे. तसे सगळेच मासे गोड्या पाण्याचेच आहेत. बघा रेड ऑस्कर. हा जसा टँक क्लीन आहे ना, तसे सगळे टँक क्लीन ठेवायला पाहिजे. मग मासे बघायला थोडी मजा येते. बाकी हे रेग्युलरचेच मासे सगळे आपल्या इकडे. कसले मासे? खवळे मासे असे दिसतात. नदीतले खवळे मासे मम्मीने आणून टाकले तिकडे. नदीतले खवळे मासे आहेत म्हणतात. हे मळे मासे बघा. यांना सगळे मासे माहिती आहेत. त्यांना नदीतले मासे आहेत सगळे. ते खवळे, हे नदीतले मळे. साप खाऊन टाकले. अरे बापरे, त्या माशाला खाऊन टाकलं पूर्ण. हे बघा. आणि त्यांनी नसेल मारला, मासा स्वतःहून मेला असेल. मेल्यानंतर त्याला खाल्लं असेल. हे कोणते मासे आहेत आता? हे नदीतले नाहीत, ओळखीचे नाहीत. आणि हा बघा आरवाना. खूप महागडा असतो हा. ही करली नाही, हे आरवाना आहे. ही करली. ही बघा ही करली. गोड्या पाण्याची करली आहे ती. आरवाना आहे तो. आरो म्हणते. आना द्या. आरूला टाका आतमध्ये. तर अशा प्रकारे आम्ही फिश टनेल मधनं बाहेर आलोय. आणि ठीक आहे, जे पर्यंत तुम्ही बघितलंय म्हणजे एकदम असं ठीक आहे. ओके फिश टनेल. पण आता आम्ही आलो जत्रेत. आणि हे सगळे बघा हे शॉपिंग सुरू. हे बघा इकडे शॉपिंग सुरू. ऑल एज्युकेशन ॲक्सेसरीज 10 रुपये. कुठलीही घ्या. आता ही एज्युकेशन ॲक्सेसरीजमध्ये येतं का नाही ना? हे कसं आहे? 10 रुपये बघ. आणि जसं सगळीकडे असं सुरुवातीलाच हे बघा पापड. टेस्टसाठी एवढे पापड ठेवले. आणि काय फ्लेवर पापड. आणि बघा हे स्वीट कॉर्न जे आपण टेस्ट केले, भारी लागले बघा. 250 रुपये अर्धा किलो. बाकी नाचणीचे पण आहेत, बऱ्याच फ्लेवरचे. ते बघा इकडे. हे बघा इकडे
नाचणीची पाणीपुरी आहे आणि ही नॉर्मल आहे ना रे आपली रव्याची. हे बघा ही रव्याची पाणीपुरी आणि हे नाचणीची पाणीपुरी. याचं पण पॅकेट मिळतं ना. हे बघा इथे हे बघा हे नाचणीचं कसं पॅकेट ते 300 पुऱ्या पॅकेटमध्ये 200 रुपयाचं पॅकेट आहे. हे बघा 200 रुपयाचं अर्धा किलोचं पॅकेट आणि रव्याचं 150 रुपयाचं पॅकेट. त्यात 300 असतात ना पुरे. 300 पुऱ्या मिळणार तुम्हाला. हे बघा बाकी तुम्ही बघा इकडे बुक्सच बुक्स आहेत सगळे. हे बघा लहान मुलांचे बुक्स, पेंटिंग्स बघा सर्व मोठे मोठे बुक स्टोअर्स आहे पूर्ण इकडे. बघा सर्व बुक्स आहेत. आणि समोर तुम्हाला दिसतंय ते कपड्यांचं पण आहे. शर्ट्स, ड्रेस मटेरियल लेडीजसाठी बरंच काय काय इकडे. आणि तिकडे अक्षतेची शॉपिंग सुरूच आहे. हे काय आहे फ्लेवर आहे का? एसेन्शियल ऑइल्स आहे सर, अरोमा ऑइल्स आहेत. त्यामध्ये तुम्हाला लॅव्हेंडर आहे, मोगरा आहे, चाफा आहे. तुम्ही या डायरेक्टली इलेक्ट्रिक कापूरधनीवरती वगैरे टाकू शकता. आपण जे फक्त त्याच्यावरती कापूर टाकतो ना, कापूरच्या व्यतिरिक्त हे ऑइल्स पण त्याच्यावरती टाकू शकता. ओके जे कापूर सारखंच आहे आता तुम्हाला ते प्रेग्नेंटसाठी आहे. बाकी काही नाही त्यामध्ये. प्रेग्नेंटसाठी आहे. आणि कसं आहे बॉटल? 100 रुपीज आहे. 25 ml आहे. 4 ते 5 ड्रॉप टाका आहेत. पारिजातक आहे, चाफा आहे, लेमन ग्रास आहे, मोगरा आहे, लॅव्हेंडर आहे, काश्मीरी गुलाब आहे. वेगळे प्रेग्नेन्सीसाठी हा पण एक चांगला आयटम आहे सर. याला ना बखूर बोलतात. म्हणजे आपण कसं आपल्याकडे धूप वापरतो, अरेबियन कंट्री दुबईला वगैरे हे बखूरचा स्मेल बघा ना सर. बघच नाही ते फक्त एका चिमूटभर त्याच्यावरती टाकून ठेवतात. खूप वेळ त्याचा स्मेल देतं ते. म्हणून त्याचं नाव हे लोक बखूरदानी ठेवतात ते. ओके बखूरदानी. एका साईडला टाकून ठेवून देतात. याचं नाव पण बघा बखूरदानीच आहे. खूप वेळ लागतो त्याच्यावरती. ही 200ला येईल. वेगळं आहे. 200ला आहे, ते 250ला आहे, वेगळं 150ला आहे. समोरच्या बॅग छोट्यावाल्या 500 रुपये, मोठ्यावाल्या 1000 रुपये. आणि ह्या कशा आहे तो? ह्यामध्ये आहेत ना, हे ह्यावाल्या ह्या 250 रुपयाला आहेत. सॉरी 180ला आहेत, ह्या 250ला आहेत. हे बघा हे सर्व कटलरी आयटम्स आहेत. हे बघा आणि कुठलंही घ्या 30 रुपये. हे बघा काहीही घ्या 30 रुपये. एकाच या सगळं नाही घेणार. 30 रुपयामध्ये एकच. देवगड पेस्ट कंट्रोल कॉक्रोचसाठी काय आहे ग ते? गॅरंटेड. बघा अक्षताने घेतलं कॉक्रोचसाठी. आपला डाग पण डाग आहे, तेलाचा, हळदीचा, ऑइलचा, ग्रीसवर डाग आहे. डाग आहे, डागावर लिक्विड अप्लाय करायचा, स्कबर घ्यायचा, स्कबरने रब करायचं, नंतर कपडा पाण्यात धुवून टाकायचं. बॉलपेन, मार्कर पेन, स्टॅम्प पॅड, काळा ग्रीस वगैरे खाद्यपदार्थ कुठले डाग मेन कपडा होण्यास कलर आहे ना. आता जर कपडा डायरेक्ट टाकला हा कलर आहे ओरिजिनल, हा कलर जाणार नाही. डाग आहे डागच जाणार, त्याला एक्सपायरी नाही. आणि बघा हे आता किती वेळाने आपल्याला जॉईन झाले ते बघा. हो भांडुपला कुठे शॉप आहे? सगळं छान छान दिसतं ना जत्रेत आल्यावर. ओके जी भाजी आवडेल ती. हे सध्या फ्लॉवर आहे ना, फ्लॉवर, भेंडी, कारलं बिरलं सगळं टाका. त्यात थोडं पाणी मिक्स करा आणि यांचा हा मसाला टाका. हा कुठला मसाला आहे? मा इन्स्टंट मंचुरियन मसाला. फक्त मसाला आणि पाणी मिक्स करा, फ्राय करा. तुम्हाला कुठली भाजी आवडते ते भाजी फ्राय करून खाऊ. लगेच फ्राय. हे बघा अशी रेडी. हे बघा हा टेस्ट करून बघा मॅडम. तेच बघा. हे बघा हे बघा रेडी. असं फ्राय करून असं रेडी होईल मंचुरियन. हे बघा 150 रुपयाला 2 पॅकेट. आणि एक घेतलं तर 75 का? 180, 2 150 रुपये. बघा अशा मस्तपैकी ना फ्राय करून आपल्याला खायला देणार आहेत ते आता. चिकन फ्राय, मच्छी फ्राय, मटन फ्राय, लॉलीपॉप. नॉनव्हेजचा पण आहे का? बघा हे घेतले त्याने 3. गरम गरम बघा एक नॉनव्हेजवाला आणि 2 व्हेजवाले घेतले ते. चप्पल वगैरे पण आहेत जत्रेमध्ये. सगळ्या मोजडीच दिसतात ते बघा. आणि इकडे बघा आयुर्वेदिक सर्व तेल आहे ती. ही नावं कधी न ऐकलेली असतील आपल्यासाठी. सर्व आयुर्वेदिक वनस्पती आहेत त्या. हे बघा ह्या ताई सांगतात की ह्या लोणावळ्यावरून आणलं सगळं ना. आणि ह्या त्या जंगलामध्ये आहेत का सगळं? बघा या सर्व जंगलातल्या वनस्पती आहेत आयुर्वेदिक. बेडकीचा पाला आणि सफेद मळवा. ही नवीन नावं पण आमच्यासाठी नवीन आहेत, पहिल्यांदा ऐकलेली आहेत. आणि तुम्ही स्वतः लोणावळ्यावरनं राहता की? आम्ही राहतो वांगणी बदलापूर. वांगणी बदलापूर.
लोणावळ्याच्या जवळ घरगुती product आहे, स्वतःचे product आहे. तुमचे का? ओके. आपला ऑइल हा स्पेशल पाठ कंबर सांधे गुडघ्यासाठी सर्वांसाठी? तेलाचं नाव हां. आहे. तेलाची प्राइस आहे 250. तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये देणार. लगेच? पाठ कंबर सांधे गुडघे नस दबली असेल शूज असेल कमर असेल. ओके. डायबिटीजसाठी हा बेडकीचा पाला पण खूप पॉवरफुल आहे. ओके. तुम्ही एक पण चावून खाल्लं ना 1 किलो जरी साखर खाल्ली तर गोड लागणार नाही. पॉवरफुल आहे का? हे बघा मधुमेह डायबिटीजसाठी लिहिलेलंच आहे याच्यावरती. महिन्यामध्ये तुमचं कार्ड वगैरे आहे का ते? आपलं पॅम्पलेट आहे आणि द्या माझं ना. इंस्टाग्राम आयडी आहे. हे बघा हे आहे त्यांचं पॅम्पलेट योगायोग जंगल मेडिसिन्स. त्याच नावाने माझा इन्स्टा आयडी पण आहे. काय इन्स्टा आय डी तुमचा? योगायोग जंगल मेडिसिन. योगायोग जंगल मेडिसिन हा इन्स्टा आय डी पण आहे. तिकडे जाऊन नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला काय हवं असेल तर नक्की मागू शकता तुम्ही. होम डिलिव्हरी पण मिळते का? ओके. घरपोच पण मिळतील तुम्हाला. हे बघा इकडे तुम्हाला असे मातीची भांडी पण आहेत. ह्या जत्रा खूप मोठी आहे ही. बघा इकडे कॉस्मेटिक्स, कानातले, गळ्यातले आणि बरंच काय काय आहे. शॉपिंगसाठी तर बरंच काय काय आहे. ही बघा इकडे नुसती घेत फिरतायत नुसतं. इकडे शर्वरी, इकडे बघा आर्या, नुसतं शॉपिंग हे घे ते घे चालू आहे. वा सायकल भारी आहे रे. हो. लालटेन पाहिजे का? लालटेन. हा बाहेरचं लाकडाचं आहे आणि आतलं हे चिनी मातीचं आहे. हा. आता शॉपिंग पार्ट संपलेला आहे आपला आणि आता स्पोर्ट्स पार्ट आलेला आहे आपला खेळण्याचा. आणि आपला एक माणूस गेलेला आहे तो बघा वरती तिथला का रितीत. हा बघा आला टुनुक. हा बघा आला रितीत. हाय रितीत. ए रितीत हाय. आणि ह्या पोरांना पण जायचं आहे वरती. हो ह्यांना अलाउड करा ना ताई. अहो यांची लग्न नाही झालीत, लहान आहेत ती. अरे कुठे लग्न झालेत, लहान आहेत ते. ह्याला सोडलं तर ह्याची गॅरंटी नाही. आणि बरेच मस्केबाजी चालू आहे यांची. या दोघांना वर जायचं तिकडे. हे बघा 3 सोडायचं. ते बघा त्यांची 70 रुपये आणि ह्याचे एकाचे 100 रुपये. आणि यांनी शेवटी सेटिंग लावली आहे. बच्चों को निकालो नहीं तो चेंदर जाएंगे. या आमच्या बालाजी गँग बद्दल कोणी काय गॅरंटी नाही देऊ शकत. सेटिंग लावली आहे तिघांनी वर जायची. हे बघा 3 जण. आणि काय झालं हे जात का नाही माहितीये का? ही बारकी पोरं आहेत ना, ही चेंदर जाएंगी. हे चेंदर जाएंगी बीच में. हा बारकी पोरं चेंदरले जातील म्हणून वर जात नाही ते 3 जण. हे बघा हे 3 जण. याला नाही त्याने 5000 रुपये सांगितले. आम्ही बोललोय आम्ही अख्खं विकत घेऊन बालाजी मध्ये लावू 5000. एक दिवस पूर्ण भाड्याने. तर चला अशा प्रकारे आम्ही शॉपिंग वगैरे संपून आलो आणि मोठ्यांना घेत नाही, छोट्यांनाच खूप सेटिंग लावत होते आपले हे मोठे, पण काय झालं नाही. पण ठीक आहे. आणि जत्रा बरीच मोठी आहे ॲक्च्युली. आणि आता सर्व आता बघू कुठल्या गेम्स म्हणजे कुठल्या गेम्स खेळणार आहेत माहीत नाही. बघू आता आपल्याला समोर दिसत. ते बघा जायंट व्हील मोठा. बाकी इकडे बरेच गोष्टी आहेत करण्यासारख्या आणि बरेच गेम्स आहेत. बघा इकडे ड्रॅगॉन दिसत आहे आणि इकडे लहान मुलांसाठी हे पण आहे, बोट पण आहे. या बोटीचा राऊंड आहे 70 रुपये. कितना मिनिट? 5 मिनट का लेके जाने 6-7 मिनट जाने पब्लिक 5 मिनिट. आता पब्लिक नाही म्हणून 7-8 मिनिटं 70 रुपये. बघा आता सर्व लहान मुलांचे पण बरेच गेम्स आहेत. आपण पण बघूया आता आपली लहान मुलं कुठले गेम्स खेळणार आहेत ते. सोडताना हे जत्रेतल्या सगळ्या माणसाने वेडं करूनच सोडणार आहे तुम्ही. आणि इकडे बघा इकडे लाईव्ह ढोकळा आणि लाईव्ह खिचू गुजराती आयटम.
गुजराती एरिया मुलुंड ना म्हणून. आणि बघा हे आहे खिचू. हे खिचू आहे ना. हे कसं प्लेट? 50 रुपयाची प्लेट. ओके. आणि लाईव्ह ढोकळा हा आपल्याला इथे बनवून देतो 80 रुपयाला 8 पीस ना. हे बघा असा इथे लाईव्ह ढोकळा समोरासमोर बनणार. हे बघा हा दिसतोय का पीस बघा. हे 80 रुपयाचे 8 पीस मिळणार तुम्हाला लाईव्हमध्ये. म्हणजे हेच मिळणार ना आपल्याला आता. हेच मिळणार आहे बघा. इथेच रेडी होतोय ढोकळा आणि समोरासमोर मिळणार. बाकी चटणी वगैरे आहेच इकडे ना. जोर गरम आपण अहमदाबादवरनं आणलं होतं ना बघा. हे सर्व हे चना जोर गरम. हे बघा हे बघा हे बघा हे आहेत चणे बघा. हे जोर गरम असे मस्तपैकी बनवून मिळतील तुम्हाला. आणि सगळ्यांचं प्लॅनिंग याच्यामध्ये बसायचं. आणि हे सगळे बसणार आहेत बघा याच्यामध्ये. हे सगळे सगळे बसणार आहेत. हे रेग्युलर पाळले त्याच्यात मजा नाही. मजा त्याच्यात आहे. आणि आता सगळ्यांनी प्लॅन केला ह्या मोठ्या ड्रॅगन मध्ये बसायचा. लाईफ मध्ये पहिल्यांदा मी अशा ड्रॅगन फिगर मध्ये बसलो आहे. आणि ते बघा गेअर पडलेला आहे. त्याने तिकडे गेअर टाकलाय. तो बघा त्याने आवाज भयानक आलेला आहे. बघा आवाज भयानक आलेला आहे. तिकडे ही बघा ही बघा. तो बघा आमचा दीपक. सगळ्यांची हवा टाईट. बाई हवा टाईट झाली सगळ्यांची. बस पैसे संपले. बाई 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 एवढंच. हे अजून आहे आमचं. हे काय अजून. आणि हे बघा हे थांब बाबा जा. बस. आणि हे बघा सगळे मध्ये पळून आले. हे बघा त्याला. हे थांब बाबा थांब. गेअर टाकून नको थांब. त्या कोपऱ्यात सगळ्यांची आवाज आली टाईट. आणि आमची हालत बघा. घामाघूम झालो पहिल्याच राऊंडला. आणि तरी आमच्यात मस्ती. आम्हाला दुसरा राऊंड परत घ्यायचा आहे. तर बघा हे सगळे एन्जॉय करतात. पण आमची झाली हवा टाईट. हा बघा हे फुल एन्जॉय करतायत. आवाज बघा. डरके आगे जीते. चला आता सेकंड राऊंडचा गेअर पडणार आहे. हे बघा तिकडे. चला गेअर पडलेला आहे. चला ढोकळा अंकल जोर से. आता डायरेक्ट 5वा गेअर. बेकार हालत झाले सगळ्यांची. बेकार. सगळ्यांची हवा टाईट. अक्षता आपण जिवंत खाली आलोय. भाई एकदम बेकार कंडिशन झाली आमची. इकडे बघा हालत बघा. इकडे मध्येच उतरत होती. भाई अजून पाय थरथरतायत माझे.
त्यांना काय वाटत नाही. आणि आता सगळे प्लॅन करतात ह्याच्यामध्ये बसायचं. हे बघा खाण्यापिण्याचे तर बरेच स्टॉल आहे तिकडे. बघ भरपूर स्टॉल आहे तिकडे खाण्यापिण्याचे. ते डोसा, सरबत, बरंच काय काय, कुल्फी आणि गेम्स पण बरेच आहेत. बघा इकडे आता हे सगळे चालले आहेत. सगळे म्हणजे कोण कोण चाललं आहे? आर्या, यश आणि राया हे तिघं चालले आहेत ह्याच्यामध्ये. जे आम्ही बघूनच चक्कर आली आम्हाला. बसायचं कधी? बाकी काय नाही, हे पण नसते, त्या गाड्या असतात, हे बुट असतं. काय काय देवाने आम्हाला संधी दिली तर आम्ही पण यापुढे आमची कामं करू. हा आणि आम्ही आता एक अवघड असा प्रयत्न करतोय. यात तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. जय श्रीराम. गणपती बाप्पा. साइड में हो जाओ, कोई गारंटी नहीं. आम्ही उडून मारायचं, त्यांना लागू नये म्हणून लांब करायचं. मरा 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 मरा. आहे का यश? आहे ₹50 कट ओवर एक्टिंग की वजह से. वेगळे आहेत गेम्स. 5 रुपयाला 5 रिंगा टाका आणि काय पण घ्या. 50 का 8. आणि बघा हे आमच्या याची रिंग पडली आहे 50 रुपयाला. बंदूक पण आहे, फायरिंग. माची सोडवा, बक्षीस घ्या. चला अशा प्रकारे आमची जत्रा फिरून आणि बोटीत बसून आमची हालत खराब करून झालेली आहे. आणि ठीक आहे, ही जत्रा तुम्हाला ह्या संडेपर्यंत आहे, म्हणजे 26 तारखेपर्यंत. 26 तारीख लास्ट डेट आहे. बघा आपले सगळे मंडळी तुम्हाला एकत्र दिसतील. तिथे एक फोटोग्राफर आपला फोटो काढण्याची सेटिंग करतोय. बाकी हे बघा इकडे सगळे आपले दसऱ्याला फिरायला आलेले मंडळी आहेत. सगळी गरगरलेली मंडळी आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.